मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या या लहानशा भागामध्ये 5 मिनिटांमध्ये 10 महत्त्वपूर्ण प्रश्न चॉम्स्की आणि कोहलबर्ग यांच्यावर आज आपण प्रश्न बघणार आहोत। तर चला सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, चॉम्स्की के अनुसार बच्चों में भाषा सीखने की क्षमता किसके कारण होती है? ऑप्शन ए अनुकरण, ऑप्शन बी अभ्यास, ऑप्शन सी जन्मजात संरचना, ऑप्शन डी दंड इनाम। मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला देत चालायचं आहे जेणेकरून आपला अभ्यास चांगला आहे हे आपल्याला समजेल आणि CTETचा पेपर जवळ आलेला आहे म्हणून आपण एक MCQ कसे हँडल करायचे, कसे जास्तीत जास्त गुण घ्यायचे याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि ते तुम्ही बघू शकता जर तुम्हाला मार्क वाढवायचे असतील तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। आपलं उत्तर आहे ऑप्शन सी जन्मजात संरचना LED लॅड। प्रश्न क्रमांक 2 बघूया। ही PDF तुम्हाला टेलीग्रामला मिळणार आहे म्हणून टेलीग्राम चॅनल जॉइन करून ही PDF डाउनलोड करून घ्या। चॉम्स्की का सिद्धांत किस दृष्टिकोण से जुड़ा है? ऑप्शन ए व्यवहारवादी, ऑप्शन बी संज्ञानात्मक, ऑप्शन सी भूविज्ञानात्मक, ऑप्शन डी समाजशास्त्रीय। या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला द्यायचं आहे। मित्रांनो, हा छोटा सेशन जे आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत यामुळे कसं तुमचे 10 प्रश्न चांगल्या प्रकारे होतील आणि तुम्ही कंटाळणार पण नाही, बरोबर? म्हणून आपण हे 10 प्रश्नाची सिरीज चालू केलेली आहे। जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा मित्रांनो आणि सहकार्य करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संज्ञानात्मक। विश्लेषणासहित PDF तुम्हाला मिळणार आहे। प्रश्न 3, यदि बच्चा किसी कभी न सुने हुए वाक्य बना लेता है तो यह किस सिद्धांत को दर्शाता है? ऑप्शन ए कंडीशनिंग, ऑप्शन बी ट्रायल एंड एरर, ऑप्शन सी जन्मजात नियम प्रणाली, ऑप्शन डी पुनरावृत्ती सिद्धांत। काय असू शकते तुमचं म्हणणं सांगा बरं आम्हाला कमेंटमध्ये। या प्रश्नाचं काय उत्तर असू शकते? प्रश्न क्रमांक 3 चालू आहे। व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो। जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी आम्हाला सांगा 10 पैकी किती गुण आपल्याला आले आहेत ते। आपलं उत्तर आहे जन्मजात नियम प्रणाली। चॉम्स्कीवर 5 प्रश्न चालू आहे, नंतर कोहलबर्गवर 5 प्रश्न बघणार आहोत। चॉम्स्की ने किस सिद्धांत का विरोध किया था? ऑप्शन ए पियाजे, ऑप्शन बी स्किनर का व्यवहारवाद, ऑप्शन सी वाइगोस्की, ऑप्शन डी कोहलबर्ग। सांगा मित्रांनो, चॉम्स्कीने किस सिद्धांत का विरोध किया था? ऑप्शन ए बी सी डी। महत्त्वपूर्ण प्रश्न असतात कधी कधी। आपलं उत्तर आहे स्किनर का व्यवहारवाद। प्रश्न क्रमांक 5, LED का मुख्य कार्य क्या है? ऑप्शन ए शब्द याद कराना, ऑप्शन बी भाषा के नियम समझाना, ऑप्शन सी दंड देना, ऑप्शन डी सामाजिक कौशल सिखाना। व्यवस्थित बघा मित्रांनो काय असू शकते LED। तर इथे काही लोक सामाजिक कौशल शिकाना याच्यावर देईल, पण हा नसून ऑप्शन बी भाषा के नियम समजाना हा आहे। कोहलबर्ग आहे, कोहलबर्गवर हे आहेत नैतिक विकासवर। प्रश्न क्रमांक 6, कोहलबर्ग का सिद्धांत किससे संबंधित है? ऑप्शन ए भाषा विकास, ऑप्शन बी भावनात्मक विकास, ऑप्शन सी नैतिक विकास, ऑप्शन डी सामाजिक विकास। तर हा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल मला असं वाटते, जे की आपलं उत्तर राहणार आहे नैतिक विकास। प्रश्न क्रमांक 7, यदि बच्चा नियम केवल दंड से बचने के लिए मानता है तो वह किस स्तर पर है? ऑप्शन ए पूर्व परंपरागत, ऑप्शन बी परंपरागत, ऑप्शन सी उत्तर परंपरागत, ऑप्शन डी आत्मनियंत्रित। काय असू शकते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे। हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट राहणार आहे आपल्यासाठी। ऑप्शन ए आपलं उत्तर राहणार आहे पूर्व परंपरागत। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करायचं आहे जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त तुमच्यासाठी असे लहान पण उपयोगी सिरीज आणेल। प्रश्न क्रमांक 8, अच्छा बनने के लिए नियम मानना किस स्तर का उदाहरण है? ऑप्शन ए पूर्व परंपरागत, ऑप्शन बी परंपरागत, ऑप्शन सी उत्तर परंपरागत, ऑप्शन डी नैतिक साहस। 5 मिनिटामध्ये फास्ट अभ्यास होते का मित्रांनो? कुठं नाही, तर आवडत असेल तर लाईक करायचं आहे। आपलं उत्तर आहे परंपरागत। प्रश्न क्रमांक 9, यदि कोई व्यक्ति कानून से ऊपर नैतिकता को रखता है तो वह किस स्तर पर है? ऑप्शन ए पूर्व परंपरागत, ऑप्शन बी परंपरागत, ऑप्शन सी उत्तर परंपरागत, ऑप्शन डी सामाजिक। प्रश्न क्रमांक 9 ही PDF तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल होणार आहे। जर सिरीज आवडत असेल तर YES टाईप करा। आपण जास्तीत जास्त अशा सिरीज आणण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ट्रिकचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि चांगल्या प्रकारे पेपर सोडवू शकता। आपलं उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर परंपरागत। प्रश्न क्रमांक 10 बघूया। कोहलबर्ग का सिद्धांत किस विधि पर आधारित था? ऑप्शन ए अवलोकन, ऑप्शन बी प्रयोग, ऑप्शन सी साक्षात्कार, ऑप्शन डी परीक्षण। हे प्रश्न फक्त बघायचे नाहीत मित्रांनो, तो उत्तर द्यायचे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आपल्या लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून आपले मार्क जाता कामा नये। उत्तर आहे ऑप्शन सी साक्षात्कार, हेन्स डायलेमा।
मित्रांनो, आपल्या सर्वांचे खूप खूप आभार शेवटपर्यंत येण्यासाठी. त्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत जुळून राहा. थँक्यू सो मच.